जय लवजी. मी रोहित आशावन. लोकशाहीर, साहित्य सम्राट, साहित्य रत्न, साहित्य विश्वातील सूर्य अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे झाला. श्रमजीवी वर्गातील मातंग समाजात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवाद सर्वार्थानात मान्य करून आपल्या कथा कादंबऱ्यांना आविष्कृत केलं. श्रमजीवी दलित, पददलित वर्गाचे साम्यवादी भूमी करून परीक्षण, निरीक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. साम्यवादाचा परिणाम झालेल्या मराठी कथा कादंबरीकारात अण्णाभाऊंचे वेगळे आगळे स्थान आहे. कारण अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व इतर मध्यमवर्गीय साम्यवादी कथा कादंबरीकारांपेक्षा अगदी वेगळं आहे. अण्णाभाऊंनी आपल्या 49 वर्षाच्या ह्यातीपैकी लेखनासाठी वापरलेल्या 15 वर्षांच्या काळात 37 कादंबऱ्या लिहिल्या. आग, आघात, आवडी, अलगूज, अहंकार, अग्निदिव्य, केवड्याचे कणीस, कुरूप, गुलाम, चिखलातील कमळ, चंदन, चित्रा, जिवंत काडतूस, ठासलेल्या बंदुका, डोळे मोडीत राधा चाले, तारा, धुंद, पाझर, फकीरा कादंबरीला तर त्यावेळी महाराष्ट्र सरकारने 2000चे पहिले पारितोषिक देऊन गौरव केला. फुलपाखरू, मंगला, माकडीचा माळ, मास्तर, मथुरा, मूर्ती, रानगंगा, रानबोका, रत्ना, रूपा, वैजयंता, वारणेच्या खोऱ्यात, वारणेचा वाघ, वैर, संघर्ष, सरनौबत इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या. आणि कृष्णाकाठच्या कथा, खुळवाडी, गजाड, नवती, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, बरबांद्या कंजारी, भानामती, लाडी असे कथासंग्रही लिहिले. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही त्यांची नाटके. माझा रशियाचा प्रवास असे एक प्रवास वर्णन, अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, दुष्काळात 13वा, देशभक्त घोटाळे, पुढारी मिळाला, बेकायदेशीर, बिलंदर बुडवे, मूक मिरवणूक, माझी मुंबई, लोकमंत्री, शेठजीचे इलेक्शन असे इत्यादी लोकनाट्य. तसेच सातारची तरा, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगराची मैना, फकीरा, मुरळी मल्हारी रायाची, वारणेचा वाघ, 12 गावचे पाणी इत्यादी चित्रपट कथा त्यांनी लिहिल्या. शाहिरी, गीत, पोवाडे, लावण्या, छक्कड इत्यादी विपुल रचना त्यांनी केल्या. माझी दिवाळी नावाची त्यांची पहिली कथा मशाल नावाच्या मासिकात छापून आली. 1951 मध्ये वारणेच्या खोऱ्यात ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर मृत्यूपर्यंत म्हणजे 18 जुलै 1959 पर्यंत त्यांनी लेखणी सतत चालू ठेवली. अण्णाभाऊंचे साहित्य भारतीय भाषेतच नव्हे तर तब्बल 29 भाषेमध्ये प्रकाशित झाले. अशा अनेक भाषेतून अण्णाभाऊ साठे अग्रक्रमांकाचे लेखक होत गेले. अण्णाभाऊंच्या सर्वच कथा कादंबऱ्या सामाजिक आहेत. श्रमजीवी, दलित, पददलित व भटक्या वर्गाचे समाज जीवन चित्रित करणारे आहेत. श्रमजीवी वर्गांची पिळवणूक करणाऱ्या श्रीमंत, नफेखोर, भांडवलदार वर्गाविषयी चीड निर्माण करणारी विद्रोही भूमिका घेतली अण्णाभाऊ साठे यांनी. ते गीतात म्हणतात, भांडवलशाहीचा चिवटकेना, वरवर छाटला तरी जायना, अन जराशी बी शेती पिकू देईना, उपटून मूळ घाल पायदळी, तुडवून आला गेला रे शिवारी चला. अण्णाभाऊ साठे हे कम्युनिस्ट पक्षाचे लेखक व कार्यकर्ते असल्यामुळे या प्रादेशिक कथा कादंबऱ्या रूढ कथा कादंबऱ्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या आहेत. अण्णाभाऊ कम्युनिस्ट खरे, पण झापडे बांधलेले पोथी बंद कम्युनिस्ट नव्हते. कम्युनिस्टाची वाट थोडी बाजूला करून
थोड्या वेगळ्या वाटेने आपल्या साहित्यातून फेरफटका मारला. मराठी कथा कादंबरी क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता लाभलेले प्रतिभावंत साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतीयच नव्हे तर भारताबाहेरील जनतेही डोक्यावर घेतले होते. 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊची फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचे साहित्य अकादमीचे पहिले पारितोषिक देऊन गौरव केले. अण्णाभाऊ साठे हे 1948 सालापर्यंत केवळ पोवाडे, गीत व लोकनाट्य एवढेच वाङ्मय प्रकाराची निर्मिती करत गेले. अण्णाभाऊंनी अनुभवलेल्या व अवलोकन केलेल्या वास्तव जीवनाचा पडताळा त्यांनी फडके, खांडेकर, मांडखोलकर यांच्या साहित्यात मिळेना एवढ्याच अनुवादी झालेल्या रशियन लेखक मॅग्नीज कॉर्कीच्या लघुकथा पहिला खंड अण्णाभाऊंनी वाचायला मिळाला. तो वाचता क्षणी स्वतःच्या जीवनाभुवातील कथारूप कसे द्यायचे याचा गुरुपदेश गॉर्कीकडून अण्णाभाऊंनी मिळवला. मराठी साहित्याला 1940 ते 1970 या 3 दशकाच्या प्रदीर्घ कालावधीत एक क्रांतिकारी स्वप्न पडले. त्या स्वप्नाचे नाव होते अण्णाभाऊ साठे. कारण त्या काळात अण्णाभाऊ साठे हेच एकमेव असे साहित्यिक होते ज्यांनी तेथील तळागाळातल्या माणसाच्या जगण्याला हात घालून एका उपेक्षित जगाचे दर्शन मराठी साहित्याला करून दिले होते आणि मराठी साहित्याची नाळ सामाजिक जाणीवांशी जुळवून दिली होती. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, शायरी, लोकनाट्य, नाटके, प्रवास वर्णन आणि अनेक लावण्या पोवाड्यातून जे जनजीवन अभिव्यक्त झाले ते सामाजिक जाणीवांशी हिमालयीन उत्तुंग शिखरावर नेऊन बसवणारे होते. त्यांचे साहित्य व सामाजिक हे जाणीवेशी अतूट नाते जोडणारे आहे. गरिबांच्या उत्थानाचे कामगार लढे, फुल्यांच्या विचारांचे सत्यशोधकी वाङ्मय, स्वातंत्र्य प्राप्तीचे आंदोलन व गांधीवादी विचारसरणीचा साहित्यावर पडलेला प्रभाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलितोद्वारा कार्य अशा सर्व क्रांतिकारी व परिवर्तनवादी विचारांच्या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यातून सामाजिक जाणीवांची पेरणी करून समाज क्रांतीसाठी आवश्यक वैचारिक रणमैदान तयार करत होते. त्यांनी समाजाची नाडी अचूकतेने पकडून सामाजिक बांधिलकी स्वीकारलेली होती. त्यांच्या साहित्याने समाजनिष्ठेला कडकडून मिठी मारलेली होती. त्यांची लेखणी सामाजिक आशयाला बिलगून आविष्कारित होऊ लागली होती. सामाजिक विषमता समाजातून नष्ट करून समताप्रधान समाजसत्ता निर्माण व्हावी यासाठी अण्णाभाऊ साठे यांची लेखणी जीवाचे रान करून झिजत होती. त्यांच्या लेखणीचे गरिबांच्या, दलितांच्या उत्थानाचे समाज विचार कवेत घेतले होते. गरिबांनी आपले पोट जाळण्यासाठी स्वीकारलेले अधोगतीचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते, अनुभवले होते. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांचे शब्द परिवर्तनाचे व जग बदलविण्याचे क्रांतीस्वर हाती मशाल धरून साहित्यात अलंकृत होऊन लागले. जगात समता नांदावी अशी भाषा बोलू लागले. म्हणून त्यांच्या समग्र साहित्यातून तिरस्कृत, उपेक्षित दलितांच्या जगण्याचे ठसे उमटले आहेत. अण्णाभाऊ साठे प्रतिभाशाली, संवेदनशील, मन गरिबांच्या व दलितांच्या कळवळ्याने व करुणाक्रांत जाणीवेने त्यांच्या साहित्यातून व्यक्त झाले होते. म्हणून ते सामाजिक जाणीवेंचे साहित्य झाले होते. सामाजिक जाणीवा हा त्यांच्या साहित्यातला प्राण होता. शेतात राबणारा शेतकरी, शेतमजूर, गिरणीत काम करणारा कामगार, पोटासाठी जीवावर बेतून काम करणारा मजूर, भिक्षा मागूनही पोट भरत नाही म्हणून हातात हत्यार घेऊन दरोडेखोर झालेला माणूस, वैश्य, देवदासी, तमासगीर, दारोदार भटकणारे भिक्षेकरी, नंदीवाले, माकडवाले, गारोडी आणि सुगीच्या दिवसात रानावनात हिंडून जगवा मागणाऱ्या मुरळ्या, अशा जगण्यासाठी धडपडणाऱ्या शेवटच्या माणसाच्या जीवनाची व त्यांच्या जगण्याच्या पद्धतीने शिल्पे आपल्या प्रतिभाशाली लेखनातून साहित्य कोरून त्यांनी सामाजिक जाणीवांचा डोंगरच आपल्या साहित्यात रचून ठेवलेला होता. ही सामाजिक जाणीवेची समताप्रधान विचार ऊर्जा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता.
शाहिरीच्या माध्यमातून सामाजिक जाणीवांचे मांडणारे त्यांचे संवेदनशील मन पुढे तमाशे, लोकनाट्य, वननाट्य, कथा कादंबऱ्यातून चौफेर दिशेने उधळून नवचैतन्याचे जागर मांडू लागले. म्हणूनच त्यांच्या वैचारिकतेचे विचारबंध हे परिवर्तनाच्या नव्या वाटा धुंडळीत चौखूर उधळत गेले. हे साहित्य वादळ मार्क्सवादासोबत आंबेडकरी चळवळीच्या वाटेत वादळू लागले. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे व्यक्त होऊ लागले. अण्णा आपल्या साहित्यातून 2 वर्गांच्या, 4 वर्णांच्या आणि 18 पगड जातींच्या वैर वैमनस्याला अधोरेखित करीत असतात. त्यांनी जीवनात भोगलेले भोगवटे हाच त्यांच्या सामाजिक जीवनाचा उद्गार होत असतो आणि त्यांचे व्याकुळ मन समता प्रस्थापित व्हावी असा टाहू फोडत असतात. गरिबी आणि जातीयतेने निर्माण झालेले सामाजिक वैमनस्य, सामाजिक दुभंगलेपणा, माणसात निर्माण झालेल्या वैरत्वाचा दुरावा व सर्व सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या जीवनमूल्यांना, सामाजिक सुख समृद्धीच्या आकांक्षेतून व्यक्त होणाऱ्या सामाजिक जाणीवांचे साहित्य, अशीच व्याख्या अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याची होऊ शकते. कारण या साहित्याने जनजीवनाच्या मरणप्राय यातना देणाऱ्या दुःखांना भरारून गवसणी घातलेली आहे. वेदना, यातना आणि जगण्यासाठी लढा अशा सर्व जीवनमूल्यांना अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हुंकारी देत असते. त्यामुळे गरिबांचे दुःख पाहून पाजरणारे व त्यांच्या दैन्यावस्थेत हंबरणारे मन त्यांच्या साहित्यातून सामाजिक जाणीवा घेऊन प्रकट होत असते. सामाजिक जाणीवांची व्याकुळता हा त्यांच्या साहित्याचा प्राणवायू आहे. ते सामाजिक जाणीवा उजागर करणारे वेदना तीर्थ आहेत. अण्णाभाऊ साठे यांची झुंजार लेखणी ही केवळ मनोरंजनापाशी खोळंबून राहत नाही किंवा ती विरंगुळ्याजवळही थांबत नाही, तर ती दुःखाभिव्यक्तीच्या तलवार काळजात खुपसते आणि मनाच्या क्षितिजावर स्थिरावते. त्यांची सामाजिक जाणीवांना आशय घनतेने मांडणारी लेखनशैली सजग, डोळस व परिणामकारकतेने नटलेली आहे. ती सर्जनशीलता तेजस्वीतेचे रूप धारण करते. त्यांची विचारशैली ही तात्विक, समाजनिष्ठांची व समाजवादी धाग्यादोऱ्याची वीण पकडून सामाजिक जाणीवांचे पोत निर्माण करते. म्हणून त्यांच्या साहित्याला वैश्विक साहित्याचा दर्जेदारपणा प्राप्त होत असतो. ही मानवीयता व संस्कृतीच्या स्वप्नांनी झपाटलेल्या असलेल्या ती परिवर्तनवादी क्रांतीच्या चाकांनी वैचारिक क्रांतीची वहिवाट निर्माण करीत असते. त्यामुळे त्यांच्या साहित्यकृतींची परंपरा, सनातनत्वाची रूढीग्रस्तता या अंधारवाटांना कधीही कुरवाळलेले नाही. 1960 साली इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीने अण्णाभाऊला रशियाला पाठवले. रशियाला जाऊन आल्यानंतर माझा रशियाचा प्रवास नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. या पुस्तकात अण्णाभाऊ म्हणतात, रशियातील कामगारांच्या वस्त्या आणि त्यांचे जीवन पाहण्यासाठीच मी रशियाला आलो. यावरून असे सिद्ध होते की कामगारांच्या इतक्या जवळ जाऊन त्यांचं जीवन चित्रित करणारा जगाच्या पाठीवर एकमेव लेखक होऊन गेला. आपल्या कथा कादंबऱ्यातून दुःखी माणसाच्या दुःखाला वाचा फोडली आणि अन्यायाचा प्रतिकार करणारी बंडखोर माणसं उभी केली. परंतु अण्णाभाऊंच्या शेवटच्या दिवसात ते दुबळे झाले. अण्णाभाऊंची कदर मराठी माणसानेच नव्हे तर त्यांच्या जवळच्या माणसाने सुद्धा केली नाही. जवळची माणसे दूर गेली. त्यांच्या मित्रांनी त्यांना लुबाडले. माजी समाज कल्याण मंत्री बाबूरावजी भारसकर यांनी अण्णाभाऊंना शासनाकडून दरमहा 300 रुपये मानधन आणि एक छोटासा बंगला मिळवून दिला. एवढी गोष्ट वगळता अण्णाभाऊ निराधार होते. 1966 पासून अण्णाभाऊ जे जीवन जगत होते ते त्यांना मृत्यू समान वाटत होते. म्हणून अण्णाभाऊ आपले स्वतःचे आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली. मृत्यूकडून जीवनाकडे. शेवटी महाराष्ट्राचे थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे हे 18 जुलै 1959 रोजी आपणा सर्वांना सोडून गेले.
त्याच दिवशी रात्री 7 वाजता रेडिओवर ही दुःखद बातमी ऐकल्यावर उभा महाराष्ट्र विव्हळला.